मंडळी, आज मलाई पनीर टिक्काची रेसिपी बघणार आहोत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, पनीर टिक्का तर तंदूरमध्ये बनवला जातो, बरोबर आहे की नाही? तर मंडळी, टेन्शन नॉट, मी आज साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी तंदूर नसताना सुद्धा मलाई पनीर टिक्का कसा बनवायचा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स पण तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी, सगळ्यात आधी पनीर टिक्कासाठी लागणाऱ्या भाज्या आपण कापून घेणार आहोत। आता या भाज्यांमध्ये शिमला मिरची मी इथं कापून घेतोय। या भाज्या चौकोनी कापून घ्यायच्यात आपल्याला। आणि त्यानंतर टोमॅटो नंतर कांदा, कांद्यानंतर मग पनीर, या अशा सगळ्या गोष्टी आपल्याला चौकोनी कापून घ्यायच्यात एकाच साईजच्या। हे बघा, शिमला मिरची अशा पद्धतीने मी चौकोनी कापून घेतलेले आहे। आता मी इथे एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे। या टोमॅटोला मी 8 भागामध्ये कापून घेतो। आता टोमॅटो चांगल्या प्रकारे कट करून झाल्यानंतर बियाचा जो भाग असतो ना, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने बियाचा भाग बाजूला काढायचा। आणि हा जो बियाचा भाग राहिलेला असतो ना, तुम्ही नंतर दुसऱ्या एखाद्या भाजीमध्ये वगैरे तुम्ही यूज करू शकता, फेकून देऊ नका। हे बघा, अशा पद्धतीने आपले टोमॅटो पण कापून रेडी झालेले आहेत। आता मी इथे एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे। या कांद्याचा बोर्ड आणि जे देठ असतं ना, ते कापून बाजूला काढून घेतो। आणि या कांद्याला उभं कट करून घेतो, म्हणजे या कांद्याचे 4 भाग होतील। हे बघा मंडळी, अशा प्रकारे उभं कट करून घेतो आणि त्या अर्ध्या कांद्याला पण उभं असं कट करून घेतो। आता या कापलेल्या कांद्याचे मोठे जे पाकळे असतात ते अशा काढून घ्यायचे आहेत। आणि जे छोटे कांदे राहिलेले असतात ते नंतर तुम्ही दुसऱ्या भाजीला वगैरे कापून वापरू शकता। आणि आता मी इथं पनीर पण कट करून घेतोय। आणि पनीरची जी जाडी असते ना, अर्धा इंचाची ठेवायची। आणि ज्या आकारामध्ये आपण भाज्या चिरून घेतलेल्या आहेत ना, त्याच आकाराच्या पनीरचे तुकडे करून घ्यायचे आपल्याला। तर मंडळी, फायनली इथं भाज्या आणि पनीर कट करून घेतलेले आहेत। हे बघा, अशा पद्धतीने कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि पनीर कट करून घेतलेले। आता एका भांड्यामध्ये 1 वाटी मी क्रीम घेतोय। आता या क्रीममध्ये अर्धी वाटी दही घेतोय। आता यामध्ये थोडीशी लाल मिरचीची पावडर आणि थोडीशी हळद टाकून घेतोय। त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला, आता थोडीशी काळी मिरीची पावडर, चवीपुरतं मीठ, 1 चमचा कसुरी मेथी, आता बारीक कट केलेली पुदिना आणि कोथिंबीर। आता सगळ्यात शेवटी 2 चमचे तूप। मंडळी, तुम्ही तुपाऐवजी बटर पण यूज करू शकता। आता हे सगळे मसाले क्रीम बरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाला आणि क्रीम जो आहे ना, एकदम एकजीव झाला पाहिजे, त्यामुळे एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये कट करून घेतलेल्या सगळ्या भाज्या आणि पनीर टाकून घ्यायचं आहे। टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम छानपैकी चमच्याने किंवा हाताने पण तुम्ही मिक्स करून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला ज्याच्याने सोपं पडेल त्या पद्धतीने तुम्ही मिक्स करून घ्या। मंडळी, फायनली काय आहे ना, पनीरला, भाज्यांना चांगला मसाला सगळीकडून लागला पाहिजे, हे लक्षात ठेवा। आता आपण कोळशाचा धूर देणार आहोत। त्यासाठी मी 2 कोळसे एका वाटीमध्ये गॅसवरती पेटून घेतलेले आहेत। आता यावरती एक अर्धा चमचा तूप टाकून घेतो, म्हणजे त्याचा धूर तयार होईल। आणि आता वरून झाकण लावून घ्यायचं आहे। वरून झाकण लावून घेतल्यानंतर धुराचा जो फ्लेवर असतो ना, त्या टिक्क्यामध्ये उतरतो, म्हणजे भाज्यांमध्ये, पनीरमध्ये उतरतो। त्यामुळे पनीर टिक्क्याला एकदम स्मोकी असा फ्लेवर येतो आणि एकदम छान अशी टेस्ट येते। आणि आता याला एक अर्ध्या तासासाठी मॅरिनेट व्हायला असंच ठेवून द्यायचं आहे। हे बघा मंडळी, पनीरला मॅरिनेशनला ठेवून अर्धा तास होऊन गेलेले। आता वरचं झाकण काढून घेतो आणि आतमधली कोळशाची जी वाटी आहे ना, ती पण बाजूला काढून घेतो। हे बघा मंडळी, इथं मी एक स्कीवर घेतलेले आहे। असे 7 ते 8 स्कीवर आहेत माझ्याकडे। जेवढ्या स्कीवर लागतील तेवढे घ्यायचे आणि या स्कीवरवरती ना भाज्या आणि पनीर व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। आधी मी इथं शिमला मिरची लावून घेतलेली आहे, त्यानंतर टोमॅटो लावून घेतो, त्यानंतर कांदा लावून घेतो आणि त्याच्यानंतर 1 पीस पनीरचा लावून घेतो। पनीरचा लावून झाल्यानंतर परत मग भाज्यांचा थर लावून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने एकदम छानपैकी मध्ये जागा वगैरे न सोडता व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, अशा प्रकारे पनीर आणि भाज्या व्यवस्थित स्कीवरला लावून झालेले आहेत। अशाच पद्धतीने बाकीच्या स्कीवरला पण लावून घ्यायचं आहे। आता मी इथे ग्रिलिंग पॅन आहे ते गरम करून घेतो। तुम्ही नॉर्मली तवा, पॅन वगैरे जे काही असेल ते यूज करू शकता।
पॅन चांगल्या प्रकारे गरम झाला ना, वरून एक 2 चमचे तूप टाकून घेतोय। तुमच्याकडे जर बटर असेल तर बटर पण टाकून घेऊ शकता, नाहीतर तेल पण टाकून घेऊ शकता। आता या पॅनमध्ये पनीर टिक्क्याचे जे स्क्यूअर्स आहेत ना ते ठेवून घ्यायचे आहेत। स्क्यूअर्स पॅनमध्ये ठेवून झाल्यानंतर प्रत्येक साईडनी 3 ते 4 मिनिटांसाठी ग्रिल करून घ्यायचे आहेत। हे बघा मंडळी, 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। एका साईडनी मी ग्रिल करून घेतलेले आहेत। आता दुसऱ्या साईडनी पण चांगल्या प्रकारे ग्रिल करून घेतो। मंडळी इथं तुम्ही बघू शकता, एका साईडनी पनीरला एकदम छानपैकी कलर आलेले आहे, त्याला एकदम सोनेरी असा कलर आलेले आहे। अशाच पद्धतीने बाकीच्या साईडनी पण ग्रिल करून घ्यायचे आहेत। आता पनीर टिक्का सगळीकडून ग्रिल करून झालेले आहे। आता आपण बाजूला काढून घेऊया। आता मी इथं गॅसवरती पनीर टिक्का जो आहे ना थोडासा भाजून घेतोय। याच्यामुळे पनीर टिक्क्याला ना तंदूरचा फ्लेवर आणि टेक्स्चर येतो मंडळी। तर प्रत्येक बाजूनी 3 ते 4 सेकंदासाठी गॅसवरती अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे। तर एकाच ठिकाणी जास्त वेळ धरू नका मंडळी, त्यामुळे काय होतं की पनीर आणि भाज्या ज्या आहेत ना जास्त करपून जातात आणि त्यामुळे टेस्ट पण जास्त चेंज होऊन जाते। हे बघा मंडळी, एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरात तंदूर नसताना सुद्धा आपल्या गॅसवरती मंडळी तंदूर सारखाच एकदम फ्लेवरफुल आणि एकदम टेस्टी असा आपला मलाई पनीर टिक्का रेडी झालेले मंडळी। इथं बघू शकता मंडळी, तुम्हाला टेस्टचं तरी काय सांगू, एकदम मस्त झालेले, एकदम फ्लेवरफुल झालेले। त्याचा वास वगैरे येतोय ना एकदम असा तंदूर सारखा येतोय मंडळी। मग काय मंडळी, तंदूर नसताना सुद्धा मलाई पनीर टिक्का कसा झाला, एकदम मस्त झाला की नाही? टेस्टला पण एकदम अप्रतिम झालेला आहे। ज्या पद्धतीने मी बनवलेलं आहे तशाच पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा। अशाच प्रकारे मंडळी तुम्ही वेगवेगळ्या पनीर टिक्काचे किंवा चिकन टिक्का अशा पद्धतीचे रेसिपी बनवू शकता आणि वेगवेगळ्या पद्धतीचे रेसिपीज तुम्ही ट्राय करू शकता। चला तर मग जाता जाता रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर मंडळी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।